तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता फायनली मी आज लवकर उठलो आहे सकाळी गुढीपाडव्याला, कारण की दरवेळी लेट उठतो आणि मग फडकेला जायला आपल्याला लेट होतो. आणि आज एक सीन आहे, तर मम्मी पण घरी नाही, तर पूजा वगैरे सगळी आपल्यालाच करावी लागणार आहे. तर शक्यता आहे की लेट होईल, पण जाऊ दे, आपण ट्राय करूया लवकरात लवकर जायचं, कारण की सगळं म्हणजे लेट गेलं ना तिकडे सगळं कव्हर करायला भेटत ना आपल्याला. तर पटापट पूजा वगैरे करूया आणि मग डायरेक्ट फडकेला जाऊया. आज सगळं तुम्हाला बघायला भेटेल आपल्या या ब्लॉगमध्ये, असं मी एक्सपेक्ट करतो. ठीक आहे, तर चला आता पूजा वगैरे करूया आणि डायरेक्ट जाऊया फडकेला. तर आता मस्त तयार वगैरे तर झालेलं आहे बघा. कसा वाटतं कुर्ता? मस्त ना, मस्त. चला आता बत्ती वगैरे पण लावून झालेली आहे आणि आता जातोय फडकेला एकटाच, कारण की अक्षूचं काय अजून झालं नाही, ती नंतर येईल. नाही झाले बघा. आजी आपली मला तयार करते. कुठे जायचं असेल, हे घेतलंस काय, ते घेतलंस काय, अशी आजी आपल्या आयुष्यात एक पाहिजेच. तर मग आपली सगळी कामं एकदम मस्त होतात. तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर तुम्हाला स्टार्टिंगलाच दिल्या आहेत मी. तर आता मी जातो डायरेक्ट फडकेला आणि सगळं काय काय ते तुम्हाला दाखवतो. अक्षू वगैरे सगळे थोड्या वेळाने येतील. तिकडे कैवल्य वगैरे सगळे आलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर आपण सगळा पूर्ण फडके आहे तो फिरूया आणि काय काय आहे ते बघूया. चला. पूजा तर झालेली आहे. आजी कृष्णा पाऊट कर, पाऊट. बारकू बारकू पेमेंट नंतर होईल. चले कृष्णा, बाय कर कृष्णा, बाय. हे बघ इकडे बघ, काय बोलतो, पाऊट कर, पाऊट. तर चला आता तयारी तर झालेली आहे, तर जाऊया आपण डायरेक्ट फडकेला. अक्षूचा दाखव. हे कुठे चालले आहे? फडकेला चाललोय. आपण जाऊया पुढे, नंतर येतील पाटील. चला मोठेपणा नंतर येऊ आम्ही. तिकडे उचलायला सगळं टेबल बिबलं उचलायला. चला बाय. बघाची पब्लिकची दरवर्षीप्रमाणे कैवल्य बघा. चला जाऊया खाली. यावर्षी आहे का लग्न? गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुला पण, तुम्हाला पण. हे नेपाळी कुठे गेला? अरे नेपाळ्या हे नेपाळ्या. अरे थोडी कशाला लाजतोय, कशाला कसला झालाय पण तो दगड. पुढे सर, हे बघा इथे मंदिर आहे, गणपती मंदिर, आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय आहे ते. हे बघा शुभम. काय आज प्रोग्राम काय? छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द. बघा इथे ऑन द स्पॉट क्विज क्वेश्चन्स आहेत. हे बघा हे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला जर आईच्या आन्सर माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. तर आत्ता आपण इथे आलोच आहे, तर शुभमकडून म्हणजे या पूर्ण याची आपण माहिती ऐकून घेऊ. नमस्कार, मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्रेक्षणीय संस्थेतर्फे आम्ही इथे दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन काहीतरी करत असतो. यावर्षी आम्ही छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द या विषयावरती आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा जो पूर्ण जो दिसतोय पडदा, यावरती छत्रपती संभाजी महाराजांची पूर्ण जीवन काय आम्ही दाखवलंय. त्याची सुरुवात जी होती ती महाराजांच्या जन्मापासून. महाराजांचा जन्म जो होता तो पुरंदरवरती झाला. तिथून महाराजांची झालेली पहिली आग्रा भेट, नंतर महाराजांचा राज्याभिषेक, व नंतर महाराजांनी लढलेला मोहीम, त्यांनी लिहिलेली कविता, त्यांनी लिहिलेला ग्रंथ, तसेच महाराजांची वंशावळ, महाराजांनंतर सुद्धा स्वराज्यामध्ये कशी वंशावळ चालत होती ते, तसेच महाराणी तारीबाई यांची राजमुद्रा तिथे दाखवली आहे. तिकडून पुढे सर्वांनी बघितलं महाराजांच्या मृत्यूनंतर, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडलं स्वराज्यामध्ये, हे सुद्धा
इथे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. तर हा सर्व या वर्षीचा उपक्रम आहे की संभाजी महाराजांची जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पूर्णपणे पोचावी व त्यातून आपल्याला समजावं की नक्की त्यावेळेला काय, कारण की संभाजी महाराजांबद्दलची माहिती जी आहे जी प्रमुख जी माहिती आहे ती खूप कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती बऱ्याच ठिकाणी आहे, पण जी महत्त्वाची जी माहिती आहे जी कुठे जास्त डिस्प्ले होत नाही ती आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तसंच आम्ही संस्थेतर्फे दरवर्षी जे आहे ट्रेक शेड्यूल असतात, एक प्रत्येक 3-3 महिन्याचे शेड्यूल अपडेटेड होत असतात. तर हे पुढच्या 3 महिन्याचे ट्रेक शेड्यूल आहेत. तर तुम्ही या इथे माहिती वाचा, शेड्यूल वाचा. तुम्हाला जर ट्रेकिंग करायला आवडत असेल तर नक्की या, आमच्याबरोबर ट्रेकिंग करा आणि आम्हाला जॉईन व्हा. ठीक आहे, म्हणजे तुमच्यासाठी खास आकर्षण म्हणून आम्ही इथे सेल्फी पॉईंट पण आहे बघा. जर तुम्हाला सेल्फी पॉईंट, सेल्फी काढण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की या आणि आवर्जून आपला व्लॉग थोड्या दिवसांनी पडेल. आता काय येऊन उपयोग नाही, पण पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी नक्की या, दरवर्षी असणार आहे. आपण हे सांग, ह्याला नक्की येतील आपल्या. हे बघा ट्रेक शेड्यूल्स आहे, तुम्ही पहा, यासाठी नक्की या. हे बघा हे ट्रेक शेड्यूल आहेत, म्हणजे ते कोणते ट्रेकला व्हिजिट करतात ते तुम्ही या डेटमध्ये. मान्सून स्पेशल ट्रेक सुद्धा लागलेले आहेत ऑलरेडी, ज्याची आपण प्री बुकिंग स्टार्ट केलेली आहे. डेट वाईज हळूहळू बुकिंग स्टार्ट होईल. जिथे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत त्यावर तो तुम्हाला लीडर तुम्हाला फीज वगैरे सर्व डिटेल्स प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, थँक्यू शुभम. तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काय रे बाबा ही गर्दी तर बघा किती आहे. पुढे जाऊन बघूया काय प्रोग्राम आहे ते. पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूया. आज खास डोंबिवलीकरांच्या भेटीला ते इथे आलेत. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. सगळ्यांची एखाद्या आईप्रमाणे काळजी करणारी आपली ती माऊलीच आहे. आणि म्हणूनच त्याच पंढरीच्या कानड्या राजाचं वर्णन आणि त्याचं स्मरण या पुढच्या गीतातून. त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकीला ती पंढरी सुद्धा दुमदुमून जाते. आणि म्हणूनच मग अशा वेळी म्हणावं असं वाटतं की अवघे गरजे पंढरपुरं.
बघा सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधव बघा सिद्धार्थ जाधव. आशुतोष गोवारीकर सर हे इथे आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांचं स्वागत करूया. थोडीशी गर्दी आपण बाजूला होऊया. थोडीशी वाट करून देऊया मंचावर येण्यासाठी. मंगल मूर्ती यात्रा जी डोंबिवलीकरांनी सुरुवात केली या संकल्पनेची, इथे येऊन तुम्हाला नेमकं कसं वाटलं? हॅलो, नमस्कार. नक्कीच आनंद वाटतोय. सगळा मराठी माहोल आहे. सगळं लालबाग परळ गिरगाव इथे दिसतोय आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप अगदी घरात आल्यासारखं वाटतंय. आणि नटून थटून सजून आले. असंच नटून थटून सजून येत्या 1 मेला आमचा चित्रपट येतोय, आता थांबायचं नाही. त्या चित्रपटाला नक्कीच गर्दी करा. तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. बोला गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आशुतोष सर, भरत सर, किरण पर्ण, आमचा ओम मुतकर, आमचे दिग्दर्शक सूर्या वायचळ सर, ही संपूर्ण टीम आम्ही इथे आलो आहोत. आजचा दिवस खूप खास आहे, स्पेशल आहे प्रत्येक मराठी माणसासाठी. आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळे मराठी सिनेमा प्रेम करतायत, असंच एक आपल्यातला एक सिनेमा येतो ज्या सिनेमाचं नाव आहे आता थांबायचं नाही. आपली फिल्म आहे, आपल्या घरातल्या माणसांची फिल्म आहे. आणि की गुढीपाडव्याची शोभायात्रा इतकी भव्य दिव्य असू शकते डोंबिवलीमध्ये, मला अजिबात अंदाज नव्हता. अतिशय आनंददायी असं सरप्राईज मला मिळालं. मी खूप आभार मानतो स्टेजवरच्या मान्यवरांचे. झीवर पोस्टर झालंय, चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही. आणि या चित्रपटामध्ये एक संवाद आहे जो आपल्या शिवाय शिव शंभो हर हर महादेव, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, चापूक चुपूक किती गुला नव्हता. साईड दे नाही तर तोंड टाकन सगळे मी काय दे. माझी दहशत तुला नाही माहिती, मी कार करणे या कसं फाईट तुझी नाही लायकी. तू आहे भामटा तुला वन पाच चिकवून मी पेटो चिंग होतो चिंग घालून मी सायबू निघत. आता तुमच्यासाठी एवढं मला प्रेम दिलंय, पण आता पिक्चर येतोय 25 एप्रिलला. झापूक झुपूक थिएटर मध्ये नक्की जा. तुम्ही एवढं मला खरंच प्रेम दिलंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाटलंय गर्मीनी. मिस्टर जोशी दैवाला वितळलाय. हो, आता चॉकलेट टेन्शन आलंय. गरमी एवढी, पण मजा आली सगळ्यांना भेटून. आता अजून आपल्या टाकण्याचा ना आलाय. टाकणे येईल तेव्हा अजून आता पुढे बघूया. डोंगराचं पथक वगैरे आहे का.
दापण्या कधी येतोय बघूया. ठीक आहे, चला आता पुढे काय आहे का बघूया. दापण्याची वाट बघा. दुपारचे 12 वाजले आणि आत्ता आलाय सगळं पॅकअप करायला. तिकडचे बाटल्या बिटल्या कोणाच्या पडल्या असतील तर उचलायला. सगळी टेबल बिबलं उचलाय. तिकडे स्टेज बांधलेलं ना. हा अरे ते टेबल उचलायला आले. आता स्टेज होतं ना तर उचलायला आलंय. काय बोलायचं, अशी मित्र नको कोणाला आमच्यासारखे. आम्हाला सौरभ जोशी यांनी स्पॉन्सर केलेला आहे. अरे फॅन्टा एक घ्यायला गेला तिथे पण त्याचं नेट चालत नाही. अरे कसलं येईल तुझं तरी कुठे चाललं? कॅश दिली ना तुझ्याकडे होती का ती आयुष्यभर नुसतं कॅश बीच नाही ठेवत. आता आले हिचा मेकअप थांब थांब तशीच थांब. प्रूफ दाखवतो तुम्हाला. मेकअप हिचा मेकअप विचारला शायनर 10 वाजता उठून आता आलेत 12 वाजता. मी यांचा पाडवा मराठी लोकांना कलंक आहे नावावर. काय थांब ना दाखव ना. मेकअप विचारलेला दाखव ना तुझा. हिचं काय तर आता दुपारचे 12 वाजलेत आणि आता बघूया पुढचा काय प्लॅन होतोय का. नाही तर मग डायरेक्ट काय आपण खायला जाऊया आणि मग डायरेक्ट घरी. न सांगता आले इथे खायला. काय बोलायचं यांना एवढे आवरेपणा. एसके कुठे आहे एसके. जाऊ दे अरे अशीच मित्र आहे ते मतलबी आहेत. काय नको आम्हाला तुम्ही खावा. तर आता ना दुपारचा 1 वाजलाय आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे 60%. तर आता याच्या पुढचं तुलाच बिल करायचंय. बस आता याच्या पुढचा ब्लॉग मी अक्षूच्या मोबाईलवरती शूट करीन आणि तो टाकीन. ठीक आहे, जे काय होईल ते जे पण काय होईल ते बघूया. अरे चला नाही यार, तुम्ही तर खाऊन झाले तुमचं. बैल हा उठतच नाही आमचा. महेश तरी बोल यार. बैल हा दुसरा बैल आहे. पार्थ पहिला बैल आहे. पार्थ बैल. अरे उठ ना. मारका बैल. चल लवकर चल. Two hours later. जेवायला आता आम्ही आलो जेवायला. तर बसा तुम्ही. आम्ही काय बघलेस हे बघ. काय पाहू तर आता ना दुपारचे ना 3:30 वाजत आलेत. जस्ट आलोय मी आता फडकीवरून. यावेळी एवढं काय मला म्हणजे असं ढोल ताशा पथक वगैरे पण कमी आलेले. आणि जे मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे म्हणजे अफजल खानाचा वध वगैरे असं काय यावेळी जास्त काय नव्हतं बघण्यासारखं. जर तुम्ही एन्जॉय केला असेल हा ब्लॉग तर एक लाईक करा आणि कमेंट पण करा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.